शर्मिलाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज मी कांदे पोहे बनवणार आहे। तर असं वेगळ्याच पद्धतीने थोडे बनवणार आहे, पण छान असे कांदे पोहे तयार होतात। तर कांदे पोहे बनवण्याआधी मी पोहे स्वच्छ असं धुवून घेते। तर पाण्यातून असे काढले की त्यामधली घाण असते ती निघून जाते। तर आता हे मी पाणी पूर्ण काढून टाकणार आहे आणि त्यानंतर मी 5 मिनिटं ते ठेवून देणार आहे। तर आता ते आपले पोहे फुगेपर्यंत आता हे साहित्य आहे दुसरं आहे ते चिरून घ्यायचं। तर मी पहिल्यांदा कांदा चिरून घेते। तर कांदा असा उभाच चिरून घ्यायचा, असे पातळ असे कांदा असं उभा चिरून घ्यायचा आहे। तर मी कांदा चिरून घेते। आता कांदा चिरून झाला की कोथिंबीरसुद्धा मी बारीक चिरून घेणार आहे। तर कोथिंबीरसुद्धा मी चिरून घेतले। तर आता त्यानंतर आपल्याला मिरची थोडी तिखटच आहे, तर मिरची अशी बारीक चिरून घेते। तर मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत, तिखट आहेत म्हणून मी 3च घेते। तर 3 मिरच्या मी अशा बारीक चिरून घेते। तर ह्या मिरच्यासुद्धा मी चिरून घेतल्या। आता त्यानंतर एक बटाटा घेतले। तर बटाटा सोडून घेतलेला आहे, तो बारीक चिरून घ्यायचा आहे, कारण बटाटा पोह्यांमध्ये पटकन शिजला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। कारण बारीक जर चिरून घेतला तर पटकन वाफेमध्ये बटाटा शिजला जातो। तर आता हे मी थोडे मोठे केलेत, आणखी थोडे बारीक बारीक असे बटाट्याचे मी काप चिरून घेणार आहे। तर आता बटाटा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे, म्हणजे पटकन शिजला जाईल असा। तर आता मी यामध्ये आलंसुद्धा किसून घालणार आहे, म्हणून मी आलं किसून घेतलं आहे। तर आल्यामध्ये टेस्ट अशी छान लागते। तर हे मी आलं किसून घेतलं आहे थोडंसं। तर आता हे सगळं चिरून झाले। आता आपल्याला कढीपत्ता लागणार आहे। तर मी हा कढीपत्ता स्वच्छ धुवून असा ठेवून दिलेला आहे, तर तो सुद्धा आपण यामध्ये घालणार आहे। तर कढीपत्त्यामध्ये सुद्धा छान अशी टेस्ट सुगंध येतो कांद्या पोह्यांना। तर मी हे सगळं साहित्य तयार करून ठेवलेलं आहे। आता लिंबू आपल्याला नंतर लागणार आहे, पण तो पण मी ठेवून दिलेला आहे। तर आता कढई घेतली मी। आता कढईमध्ये तेल घालून घेते। आता कढईमध्ये तेल घातलं की तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे। तर मी मोहरी घालते। आता मोहरीसुद्धा तडतडली छान अशी। तर मोहरी तडतडली की त्यामध्ये हा बारीक चिरून ठेवलेला कांदा तो घालायचा आहे। तर आता यामध्ये कांदा चिरून परतून घ्यायचा, लगेचच त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची। आता ही पानं घातली की त्यामध्ये शेंगदाणे घालते। आता शेंगदाणे छान असे भाजले गेले पाहिजेत, ह्यामध्ये जर तळले तर छान शेंगदाणेसुद्धा लागतात। तर मी ह्यामध्ये शेंगदाणे टाकून घेतलेत। तर हे सगळं छान परतून घ्यायचं, खूप वेळ असं परतून घ्यायचं। आता हे परतून झालं की यामध्ये आपल्याला मिरची घालायची आहे। तर बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर थोडी थोडी अशी घालून घ्यायची आहे। तर छान असं परतून घ्यायचं। परतत राहिलं की शेंगदाणे छान असे भाजले जातात, म्हणजे तळले जातात आणि छान असे लागतात। तर हे छान परतून घेते। आता यामध्ये आलं मी चिरून ठेवलेलं होतं ते आणि बटाटा घालून घ्यायचा। आता बटाटासुद्धा परतून घ्यायचा। तर आलं घातल्याने ह्याची टेस्ट खूप छान लागते आणि बटाट्यामुळे सुद्धा। तर आता हा बटाटा बारीक कापलेला आहे, त्यामुळे पटकन शिजला जातो वाफेमध्ये। तर थोडीशी किंचितशी हळद टाकायची, जास्त हळद टाकली तर हळदीचा वास येतोय, त्यामुळे मी थोडंसं असं बाजूला करून तेलावरच अशी हळद घालून घेतली। तर आता ही हळद पूर्ण मिक्स झालेली आहे, म्हणजे जास्त जर हळद टाकली तर नुसता हळदीचा पिवळा रंग जास्त येतो। आता यामध्ये मी मिरची
आणि थोडी कोथिंबीर यामध्ये घालून घेतलेली आहे। तर छान अशी ही आता परतून घ्यायचं। आता परतून झालं की पोहे यामध्ये घालायचे। आता बटाटा कसा बारीक चिरून घेतलेला आहे, त्यामुळे हा बटाटा वाफेवरच शिजला जातो आणि जर मोठे जर काप केले तर बटाटा कच्चा राहतो, म्हणून असं बारीक चिरून घ्यायचा। तर आता हे पूर्ण असं परतून घेतलं आहे। तर परतल्यानंतर छान असं वाफ येईल, तर या पद्धतीने मी थोडंसं मग पाणी घालून घेणार आहे थोडंसं, म्हणजे खाली बटाटासुद्धा यामध्ये घातलेला आहे। तर झाकण जर ठेवली तर ते बुडायला लागतं, म्हणून थोडंसं पाणी याचं साईडने थोडंसं घालून घेतलं आहे। आता त्यामध्ये मीठ घातलं आहे आणि सगळं परतून घेतलं आहे। आता हे याला वाफ काढून घेण्यासाठी याच्यावर झाकण ठेवून मंद आचेवर वाफ काढायची आहे। तर मी यावर झाकण ठेवून देते। आता झाकण काढून बघते, तर अधिक चेक करायचं आहे आपल्याला, तर हे बुडायला लागू नये म्हणून असं हलवत राहायचं थोडं मध्ये। आता बटाटा शिजला आहे की नाही ते चेक करून घ्यायचा। तर थोडासा बटाटा मला असा कच्चा वाटतो, म्हणजे पूर्ण असा शिजला की छान लागतात पोहे। तर मी थोडा आणखी 2 मिनिटे झाकण ठेवून वाफ देते। तर आता बटाटा शिजला गेलेला आहे छान असा। तर ह्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेतली, बारीक चिरलेली होती ती। तर आता हे परतून घेते पूर्ण असं आणि आता हे काढून घेते खाण्यासाठी। तर आता छान असा आपले कांदे पोहे तयार झालेले आहेत। तर अशा पद्धतीने जर कांदे पोहे कराल तर ज्याला आवडत नसेल ते सुद्धा आवडीने खातील आणि छान असे टेस्टी कांदे पोहे तयार होतात। तर कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ? रेसिपी आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।